मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विनायक मोठ्या काकांना म्हणतो की मला आता संस्थेच्या कामात ॲक्टिव्ह व्हायला हवं. तेव्हा मोठे काका म्हणतात की अरे हो ना ॲक्टिव्ह, माझं काहीच म्हणणं नाही आहे. पण कॉलेजमध्ये आल्या आल्या तू असं काही वागशील असं मला वाटलं नव्हतं. त्यासाठीच मी तुला कॉलेजमध्ये घेऊन आलो होतो ना. तू यामध्ये लक्ष घालावं, पण तू आल्या आल्या असे निर्णय जाहीर करतो, याला काही अर्थ आहे का? तू तर काही बोलूच नकोस. बरं मला आधी कल्पना तर द्यायची. सगळ्यांसमोर तू अचानक विषय काढतोस. विनायक म्हणतो की बाबा अहो कशाला उगीच चिडचिड करताय. मला सांगा मी इथं कोणासाठी आलोय? तुमच्यासाठी ना. आता मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सपोर्ट करतोय. आपली एक टीम आहे हे जर घरच्यांना कळलं तर, आणि हे त्यांना कळू नये म्हणून मी प्रयत्न करतोय. मोठे काका म्हणतात पण हे सर्व तू काय अचानक करशील का मग? एकदम तडकाफडकी. तू अचानक सगळं ताब्यात घ्यायचं का म्हणतोय? सावकाश सावकाश घे ना. हे सगळं मी माझ्या मेहनतीने उभं केलं आहे विनायक. इतकी वर्ष झालं सगळं माझ्या ताब्यात आहे. विनायक म्हणतो की ऑफकोर्स बाबा, हे सगळं तुमच्याच ताब्यात राहणार आहे. प्लीज ट्रस्ट मी. मी तर फक्त नामधारी आहे. सही जरी माझी असली तर सगळे निर्णय मी तुम्हाला विचारून घेणार आहे. आता हा प्रभू काका, आदिती काकू आणि ती पल्लवी यांच्या मनात मला फक्त विश्वास निर्माण करायचा आहे. बाबा मी तुमचा मुलगा आहे. आपल्याला मिळून या सगळ्यांना संपवायचं आहे. मोठे काका म्हणतात की ठीक आहे, जर तू असं म्हणत असशील तर होऊ दे तुझ्या पद्धतीने. विनायक मनातल्या मनात म्हणत असतो की आता पावर तर हातात आली आहे, आता सगळं माझ्या मनासारखंच होणार. तर इकडे पल्लवी तिच्या फ्रेंडसोबत बोलत असते. तेव्हा पल्लवीचा मित्र म्हणतो की चल ना आपण कॅन्टीनला जाऊयात, आपली सगळी गँग तिथं बसली आहे. पल्लवी म्हणते की नाही नको, तुम्ही जा, मला अभ्यास पण करायचा आहे आणि परत घरी जाऊन घरची पण कामं असतात. तेव्हा तिचा मित्र म्हणतो की हो नेहमीचीच कारणं आहे तुझी. पल्लवी म्हणते की माझं जाऊ दे, पण तुला काही परीक्षा वगैरे नाही आहे का? अभ्यास झालाय का तुझा? तेव्हा तिचा मित्र म्हणतो की माझा कधी अभ्यास होणार आहे, काय करावं ते काहीच कळत नाही, वाट लागली आहे माझी पार. आता तर असं वाटतंय की कॉप्या करूनच पास व्हावं लागणार आहे मला. पल्लवी म्हणते की राकेश अरे हे काय कॉपी, काय कॉपी, असं काहीही करायचं नाहीस तू. तेवढ्यातच विनायक देखील तिथं आलेला असतो आणि तो पल्लवीचं बोलणं ऐकत असतो. पल्लवी त्याला म्हणत असते कट्ट्यावर जे बोलत बसतोस त्यापेक्षा अभ्यास कर, मेहनत कर. कळतंय का तुला मी काय म्हणते ते? तेव्हा विनायक मागून म्हणतो की 100% बरोबर. विनायकला बघून पल्लवीला आश्चर्य वाटतं. मग ती तिच्या मित्रांना विनायकची ओळख करून देते. ओळख झाल्यानंतर विनायक म्हणतो की राकेश कसं आहे ना, हे एक्झाम स्टडी या वयात खूप बोर वाटतं. मलाही वाटायचं. शिक्षणात फारसं लक्ष नाही दिलं मी, पण शिक्षणाचं महत्त्व मला आयुष्यात खूप उशिरा कळलं. पल्लवी विचारते की असं का, म्हणजे घरात एवढं शिक्षणाचं वातावरण होतं तरीही? विनायक म्हणतो की एक्झॅक्टली, घरात शिक्षणाचं वातावरण होतं पण मीच लक्ष दिलं नाही ना तिकडं. ॲक्च्युली मला हे नंतर कळलं की कॉलेजमध्ये असा टाईमपास करण्यापेक्षा शिकायला हवं. राकेश कसं आहे ना, कष्टाला पर्याय नाही. कसं आहे, मला काही प्रॉब्लेम नाही रे. माझ्या वडिलांनी अख्खं एम्पायर उभं केलं आहे हे माझ्यासाठी. त्यामुळं प्रत्येकाच्या डेस्टिनीमध्ये असंच लिहिलेलं असेल असं नाही ना. त्यामुळं अभ्यास तर हा केलाच पाहिजे. कित्येक मुलं मुली असे आहेत की प्रत्येक सिच्युएशनवर मात करून शिकतात. आता तुमची ही मैत्रीण पल्लवी लग्नानंतर सुद्धा तिने शिक्षण चालूच ठेवलं. आता घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय टाळता येणार आहे का तिला? तरीही सगळं मॅनेज करून शिकते आणि फक्त शिकत नाही आहे तर स्कोअर पण चांगला आहे. स्कॉलर आहे ती. अरे हिचा आदर्श ठेवा आणि शिका. ऑल द बेस्ट. असं म्हणून ते मुलं तिथून निघून जातात. तेव्हा पल्लवी म्हणते की किती छान समजून सांगितलं तुम्ही, थँक्यू. तेव्हा विनायक म्हणतो की वेलकम. मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि आजचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 2000 लाईक्स. त्यामुळे आमचं लाईक्सचं टार्गेट नक्की पूर्ण करा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट दर्शवल्या जातील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. तर इकडे मोठी आई ते कागदपत्र घेऊन बसलेली असते. ती म्हणते की चला, कॉलेजच्या कार्यक्रमाच्या गडबडीत शांतनूच्या सह्या तर झाल्या. आता ह्या कागदावर आदिती आणि प्रभाकर भाऊजींच्या सह्या घेतल्या पाहिजे. खरं म्हणजे मी त्यांच्या खोट्या सह्या पण करू शकते, पण नको, उगीच अडचणीत आले तर. पण मग आता कशा सह्या घेऊ मी? मग मोठ्या आईला एक कल्पना सुचते. ती म्हणते की आदितीला तर फसवता येईल. आणि मग मोठी आई मेघनाला हाक मारते.
मेघना तिथे येते. मेघना म्हणते की तुमच्यासाठी काही चहा कॉफी वगैरे आणू? मोठी आई म्हणते की मला काही नको ग, बस तू खाली. मोठी आई तिच्या गालाला हात लावते आणि म्हणते की आता तू माझी नाही तर विनायकची सेवा करायची. आला आहे ना तो. हे बघ, आपल्या घरात आज जे भाज्यांवरून वाद झाले ना ते पुन्हा व्हायला नको असतील तर आपण काही नियम बनवले पाहिजे. म्हणजे भाज्या कोणी आणायच्या, काय आणायच्या, किती वापरायच्या, खर्च कोणी कसा किती करायचा हे ठरवायला नको का? म्हणजे मग वाद होणारच नाही. तिकडे ना कागद आणि पेन आहे, जा घेऊन ये. मी सांगते तसं लिहून घे. मग मेघना कागद आणि पेन घेऊन बसते. ती म्हणते की पण मोठी आई सगळं तर आधीच ठरलंय ना, म्हणजे आम्ही जे कामं करतोय त्यात आमचं काही चुकलं का? मोठी आई म्हणते की अगं चुकलं नाहीये, घरात पुन्हा पुन्हा ते वाद व्हायला नको म्हणून म्हणते. लिहून घे तू नियम. आणि मग मोठी आई एक एक नियम सांगायला लागते तशी मेघना सर्व नियम लिहून घेते. नियम लिहून झाल्यानंतर मोठी आई म्हणते की चल आता सही कर. मेघना विचारते की सही कशासाठी? मोठी आई म्हणते की अगं कशासाठी काय, हे जे नियम आपण लिहिलेत ते आपल्याला मान्य आहेत याच्यासाठी. अगं कर ना सही. तुझी सही झाल्यानंतर मी पण सही करेल आणि त्यानंतर विभावरी आदिती त्यांचीही सही घेऊ. आणि मग मेघना देखील सही करते. मोठी आई म्हणते की वा छान, आण बरं तो इकडे कागद. मोठी आई तो कागद हातात घेते आणि हळूच हक्क सोडपत्राचा कागदही त्याच्यामध्ये टाकून देते आणि वरून नियमांचा कागद टाकते. आणि मग ती मेघनाला म्हणते की जा आता तू सगळ्यांच्या सह्या घे, मी असेलच तुझ्याबरोबर. मेघना आणि मोठी आई हॉलमध्ये जातात. तेवढ्यात आदिती मामाही तिथे येतात. मेघना म्हणते की आदिती सासूबाई एक काम होतं. विभावरी देखील तिथेच असते. म्हणते की तुम्हाला एक सांगायचं होतं की ही नियमांची यादी आहे आणि त्यावर तुमच्या दोघींच्या सह्या हव्यात. आदिती माम विचारतात की कसले नियम? मेघना म्हणते की मोठ्या आई म्हणाल्या की आपल्या घरात वाद होतात ना, तर त्यावर कोणी काय जबाबदारी घ्यायची हे कळत नाही आणि उगीचच गैरसमज होतात, म्हणून त्या हे नियम बनवूयात असं म्हणाल्या आणि मी ही यादी तयार केली. आदिती मॅम विचारतात की तू तयार केलीस? तेव्हा मोठी आई म्हणते की आम्ही दोघींनी तयार केली. अगं यादीच तर आहे, कर की सही. मेघना म्हणते की करा ना सही, किरकोळच आहे. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की कुठल्याही कागदावर सही करणं हे किरकोळ असू शकत नाही मेघना, मग ती नियमावली असो किंवा आणखी काही. पूर्ण वाचल्याशिवाय आणि नीट समजून घेतल्याशिवाय मी सही करणार नाही. फ्रेश होऊन येते मग आपण बोलू, असं म्हणून आदिती मॅम तिथून निघून जातात. मोठी आई जोरात मेघनाच्या हातातून तो कागद ओढून घेते आणि म्हणते की आण इकडे. या घरात जर कोणाला जबाबदाऱ्या घ्यायच्याच नसतील तर मीच करू का सही? आणि तेवढ्यातच पल्लवी आणि शांतनू देखील तिथे येतात. पल्लवी विचारते की कसली सही आणि अशा का उभ्या आहात तुम्ही, कशावर करायची आहे सही? तेव्हा मोठी आई विषय टाळते आणि तिथून निघून जाते. पल्लवी मनात विचार करते की आम्ही आल्यावर यांचा चेहरा असा का पडला, कसली तरी लपवाछपवी करतायत ह्या, स्पष्ट दिसून येतंय ते, पण काहीतरी चाललंय यांचं, पण नक्की काय? मोठी आई तिच्या रूममध्ये आलेली असते. ती म्हणते की चांगली कल्पना सुचली होती पण आदितीमुळे सगळं वाया गेलं. तिचं तर काहीतरी भलतंच, कागद वाचल्याशिवाय मी सही करणार नाही. आता कशी सही घेऊ मी या पत्रावर की आदिती मॅम आणि प्रभाकरची? आणि जर सही झाली नाही तर या कागदाचा काही उपयोगच नाही. तेवढ्यात मोठ्या काकांचा मोठ्या आईला आवाज येतो. ती लगेच ते कागदपत्र बॅगमध्ये भरून कपाटात ठेवते. मोठे काका बघतात की मोठ्या आईचा चेहरा उतरलेला असतो. ते म्हणतात सुपर्णा काय ग, तुझा चेहरा असा उतरला का? मोठी आई म्हणते की माझा, अरे हां ते दमली आहे ना मी म्हणून. मोठे काका विचारतात की काय झालं दमायला, कुठे बाहेर गेली होती का? तेव्हा मोठी आई म्हणते की नाही घरातच आहे मी. माझं जाऊ द्या, पण तुम्ही लवकर कशा काय आला? विनायक तुला कॉलेज आवडलं ना, बरं वाटलं ना तुला कॉलेज? विनायक सांगायला लागतो. तेव्हा मोठे काका मोठ्या आईला म्हणतात की तू विषय बदलू नकोस. खरं सांगा सुपर्णा, तू आमच्यापासून काही लपवत तर नाहीये ना? मोठी आई मग रागाने म्हणते की काय लपवलंय मी, काय लपवलंय सांगा ना. मोठे काका म्हणतात तू काय काय लपवलंय ते सांगू का? पल्लवीच्या बाबतीत तू काय काय केलंयस, शांतनूच्या विरोधात तुझा नियम फसलाय. आणि मग त्या दोघांचे भांडणं सुरू होतात. विनायक जाऊन पटकन दरवाजा लावून घेतो. मोठी आई आणि मोठ्या काकांचं जोरदार भांडण होतं. तेव्हा विनायक म्हणतो की काय चाललंय तुमचं, काय भांडताय तुम्ही, आपल्यामध्ये एकी पाहिजे ना. इकडे तुम्हाला मदत करायला आलोय ना मी, तुम्हीच जर भांडत राहिले तर मला सपोर्ट कोण करणार? आणि मग मोठे काका सॉरी म्हणतात. विनायक रूममध्ये येतो. तो मेघनाला बघतो.
मनात विचार करतो की ही काकूबाई का फक्त काय घरातली कामं नुसतं करत असते, आवरावर धुणी भांडी स्वयंपाक यातच रमलेली असते वाटतं. असं व्हायचं हिचं. तेव्हा मेघना मागे वळते आणि विनायकला बघते. ती म्हणते की तुम्ही इथं कधी आलात? काही हवंय का तुम्हाला? चहा कॉफी काही खायला हवंय का? थांबा मी लगेच घेऊन येतो तुमच्यासाठी. विनायक मात्र मेघनाकडे बघत असतो. तो म्हणतो की झाले का प्रश्न विचारून? मला बघून तू एवढी पॅनिक का होतेस? रिलॅक्स. बरं आज मला थोडासा तुझा वेळ हवाय. मेघना म्हणते की माझा वेळ? तुम्हाला काही हवंय का? तुम्हाला कुठल्या कामात माझी मदत हवी आहे का? विनायक म्हणतो की नाही, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. असं म्हणून मोगऱ्याच्या फुलांचा गजरा तो मेघनाच्या समोर आणतो. मेघना फुलांना स्पर्श करते. फुलं हातात घेऊन ती त्यांचा वास घेते. विनायक तिला म्हणतो की आवडतो ना तुला? तेव्हा मेघना मान डोलावते. विनायक म्हणतो की आता एखादी छानशी साडी नेस, हा गजरा माळ आणि पटकन बाहेर ये. मेघना विचारते की कशासाठी? तेव्हा विनायक म्हणतो की पुन्हा प्रश्न. मेघना म्हणते की सॉरी. विनायक म्हणतो की गो गो आणि पटकन तयार हो. आणि मग मेघना तयार होण्यासाठी जाते. तर इकडे पल्लवी आरशासमोर बसलेली असते. शांतनू पल्लवीकडे एकटक बघत असतो. पल्लवी विचारते की काय बघताय? शांतनू म्हणतो की तुझ्याकडे बघतोय. पल्लवी म्हणते की ते कळतंय मला, पण असे रोखून का बघताय? काय घडलंय? तेव्हा शांतनू म्हणतो की काहीच घडलं नाही ना. दिवसभरात तुम्हाला निवांत भेटलीच नाहीये, म्हणून मग आत्ता बघतोय तुझ्याकडे. पल्लवी म्हणते की काहीही तुमचं, आवरू द्या मला. आणि मग शांतनू पल्लवीच्या समोर येऊन बसतो आणि म्हणतो की मी करतो ना मदत तुला आवरायला. पल्लवी म्हणते की काही नको. तुम्ही जर मदत करायला लागला ना तर मला आवरायला वेळ लागतो. शांतनू पल्लवीला जवळ घेतो आणि म्हणतो की जाऊ दे ना वेळ, आपल्याला कुठं जायचंय. जरा बायकोबरोबर निवांत बसायचं म्हटलं किंवा तिच्यासोबत गप्पा मारायच्या म्हटल्या, तुझे नेहमी काहीतरी कारणं असतात. पल्लवी म्हणते की तसं नाही हो, मलाही आवरावं लागेल, स्वयंपाक आहे, सगळ्यांची जेवणं बघायची आहे. ते सगळं झाल्यावर आपण गप्पा मारत बसूया, माझी काहीच हरकत नाही आहे. शांतनू म्हणतो की ठीक आहे चालेल, माझी काहीच हरकत नाही आहे. आणि मग पल्लवी विचारते की शांतनू आज कॉलेजमध्ये तुमची मीटिंग होती ना? तेव्हा शांतनू म्हणतो की हो, दादा आला होता. छान वाटलं मला, तोही आता संस्थेच्या कामात इंटरेस्ट घ्यायला लागलाय. पल्लवी म्हणते की माझ्याही लक्षात आलं ते. किती जबाबदारीनं वागताय ना ते. शांतनू म्हणतो की तो खूप चेंज झालाय. त्याच्याबद्दल जी माझी मतं होती ती हळूहळू बदलतायत. दादा आता चांगल्या अर्थाने बदललाय. पल्लवी म्हणते की चला, तुम्हाला तरी पटतंय. सगळ्यांशी खूप आपुलकीने वागतायत. तेव्हा शांतनू म्हणतो की नाही, आपलं ठीक आहे, पण मेघना वहिनीशी तर छानच वागायला हवं. तिला जे प्रेम मिळालं नाही ते आता तरी तिला मिळावं असंच वाटतंय मला. पल्लवी म्हणते की त्यांच्या आयुष्यातलं सगळं दुःख संपणार आहे असा विश्वास वाटतोय मला. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, आदिती शांतनूला म्हणते की कॉफी तू बनवली आहेस, तुझ्या हातची ही कॉफी पिऊन मी फ्रेश झाले. विनायक हे दृश्य बघत असतो. तो मनात म्हणतो की सगळे दृश्य बदलत चालली आहे तर. नंतर त्याचं लक्ष पल्लवीकडे जातं. ती पायऱ्यांवर बसलेली असते. तो म्हणतो आय सी, म्हणजे हिचं प्लॅनिंग आहे तर. बघायलाच हवं आता ह्या पल्लवीकडे. पल्लवी झाडू मारत असते आणि मुद्दाम धडपडते. मोठी आई म्हणते की काय ग, काय झालं? पल्लवी म्हणते अहो, झाडू मारत होते आणि अर्धवटच राहिला झाडू मारायचा. तुम्ही मारता का झाडू? आणि मग चक्क मोठी आई झाडू मारायला लागते.